कुंभमेळ्याच्या कामामुळे गोदावरी नदीपात्र कोरडं झालेलं आहे आणि पात्र कोरडं पडल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे। नदीपात्रात रोज संध्याकाळी महाआरती होते। अधिक मासातच नदीपात्र सध्या कोरडं आहे, त्याच्यामुळे महिलांनी यावर नाराजी व्यक्त केली। 2 महिने भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन यावर प्रशासनाकडून करण्यात आलंय। या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। किरण, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक विकास कामं जे आहेत ते सुरू आहेत आणि त्याच पद्धतीने गोदावरी नदी परिसरात देखील अनेक विकास कामं प्रशासनाने एकूणच हाती घेतलेले आहेत आणि त्यामुळे गोदावरी नदीचा जो संपूर्णपणे प्रवाह आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आलेल्या भाविकांना मात्र इथे फटका बसताना आपल्याला बघायला मिळतोय। सध्या अधिक मास सुरू आहे आणि त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी वेगवेगळ्या एकूणच विधी करण्यासाठी या भागामध्ये गर्दी जे आहे ते एकूणच होताना आपल्याला बघायला मिळतोय। पण गोदावरी नदीमध्ये पाणी नसल्याने हे संपूर्णपणे विधी करण्यास भाविकांना सुद्धा अडचणी येत असल्याची परिस्थिती या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। पुढच्या 2 महिन्यामध्ये हे संपूर्णपणे जे ते कामं आहेत, विकास कामं हे पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन प्रशासनाच्या वतीने पुरोहित संघाला दिलेलं आहे आणि त्यामुळे जे भाविकांना अडचणी आता निर्माण होत आहेत, भाविकांनी सुद्धा सहकार्य करावं अशा पद्धतीचं आव्हान जो आहे तो हे पुरोहित संघ आणि प्रशासन च्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या संपूर्ण गोदापात्राचं जो सुशोभीकरण आहे तो प्रशासन करणार आहे। रामकाल पथ एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे, ते खरं तर या पथाचं काम जो आहे या संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीचा जो प्रवाह आहे तो संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आलेल्या भाविकांची गैरसोय जे आहेत होताना आपल्याला बघायला मिळतोय। सध्या अधिक मास सुरू आहे आणि त्यामुळेच भाविकांची विशेष गर्दी रोज या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। पण पाणी नसल्याने भाविकांची मात्र गैरसोय होते आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये हे संपूर्णपणे काम करू अशा पद्धतीचं आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। जी निश्चित। किरण, तुम्हाला सुद्धा आणि इतरही प्रतिनिधींना धन्यवाद सध्या दिलेल्या माहितीसाठी।